श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? बघा, मी इथं उन्हाळ्याचे पदार्थ चालू केलेले आहेत करायला. तर साबुदाणा आणि बटाट्याचे वेफर्स घेतलेले तिथे करून. तर बघा, इथं तळून मी दाखवते तुम्हाला साबुदाण्याचे वेफर्स. आणि छान होतात हे, कुरकुरीत एकदम मस्त लागतात ते चवीला. झालेले आहेत बघा, इथं मी तळून पेपरवर काढून दाखवते तुम्हाला मी. बघा ना, तळून झालेले आहेत. ते छान फुलतात बघा, छान येतं आणि मस्त झालेले. तर तुम्ही ट्राय करून बघा, चवीला खूप छान आहेत. बघा, मी इथं दाखवते. हे बिना तळलेले आहेत आणि हे तळलेले आहेत. ते दाखवते तुम्हाला. किती फुलतात आहेत पहा. इथं छान होतात असे साबुदाणा वेफर्स. बघा, 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा. आणि रात्री भिजत घालायचा साबुदाणा. छान भिजतो साबुदाणा, सकाळी फुलतो असा मस्त. बघा, हे सकाळचं माझं हे तर छान असा फुललेला आहे साबुदाणा. आणि कुकरमध्ये बटाटे घेतलेले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत मी बटाटे. आणि कुकरला लावायचे, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या. मीठ, जिरे आणि आपली लाल मिरची मिक्सरमधनं वाटून घ्यायची. बटाटे शिजलेले आहेत आणि खिसणीने खिसून घेतलेले आहेत मी बटाटे. तसे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं ह्याला सगळं. मीठ चवीपुरतं हे घालून घ्यायचं आणि लाल तिखट मी घातलेलं आहे वरून, थोडंसं स्पायसी व्हायला. तर छान असे मिक्स करून घेते मी ह्याला आता. बघा, इथे बटाट्याचे साल हे काढून मस्त असे मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथं वरती टेरेसवर गेलेले उन्हात वाळत घालायला. आणि इथं तेल घेतलेले थोडंसं सोऱ्याला लावायला. तर सोऱ्याला साईडने लावायचं आणि सोऱ्यामध्ये मी घालून घेतलेलं इथं सारण. बघा, साडीवर मी टाकलेले. तर मला कसे वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. बघा, इथं पूर्ण साडी भरलेली आहे. दाखवते तुम्हाला. साडी उडावू नये म्हणून इथं दगड लावून घेतलेले.